नमस्कार, मैं संगमित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज चैनल खबर जनता तक में। अफवाह नहीं हकीकत बयां करते हैं हम। आइए देखते हैं आज की खास खबर। अरे मुसलमान परेशान हो रहा, कस काय मुसलमान परेशान झाला बाबा? कुठून परेशान झाला मुसलमान? म्हणजे परेशान व्हायची काहीतरी व्याख्या असेल ना। मला सांगा असं काही आहे का की बाबा इथे हिंदूंना 1200 रुपयाला गॅस मिळतो, मुसलमानांना 1200 ला गॅस मिळतोय, हिंदूंना काही 300 ला गॅस मिळतोय का? हिंदूंना पण तेवढेच द्यावे लागतात। समजा मुस्लिमांना 200 रुपये किलोनं तूर डाळ मिळते, हिंदूंना काय 20 रुपये किलोनं तूर डाळ मिळते का? हिंदूंना पण 200 रुपये द्यावे लागतात। मुस्लिमांच्या लेकरांना शाळेत टाकताना 2.5 ते 3 लाख रुपये खर्चावे लागतात, हिंदूच्या पोराला काय फुकटच ऍडमिशन मिळते का? तर असं काहीच नाही। अरे हिंदू असेल, मुसलमान असेल, ख्रिश्चन असेल, बौद्ध असेल, जैन असेल, ईसाई असेल, सगळ्यांचा प्रॉब्लेम एकच आहे, सगळेच महागाईने त्रस्त आहेत। मग हे बायफर्केशन कुणी केलं? हा हिंदू मुस्लिमचा वाद कुणी केला? तर मला एक जणाने कुणीतरी सांगितलं मगाशी की ताई ते एक जणाने काहीतरी म्हणले, स्टेटस ठेवलं होतं, काय लयच काय काय केलं। खरं तर एवढ्या चिल्लर लोकांवर आपल्याला अजिबात बोलायची इच्छा होत नाही बरं का, पण त्यांना सांगितलं पाहिजे। कभी कभी कुछ लोगों की औकात दिखानी पड़ती है, गरज पडते त्याची। तर झालं काय की मग ते सांगायला लागले की म्हणले हिंदूचं असं हिंदूचं तसं। आता मला सांगा, जर खरंच भाजपा हिंदूंची फार हिमायतगार आहे आणि हिंदूंबद्दल काळजी आहे तर काही प्रश्नांची उत्तरं आम्हाला हवी आहेत। आंतरवली सराटीमध्ये ज्यांच्यावरती लाठी हल्ला झाला ते हिंदू नव्हते का? आळंदीमध्ये जिथे लाठी हल्ला झाला ते वारकरी हिंदू नव्हते का? बारसूर रिफायनरीमध्ये ज्यांच्यावर लाठी हल्ला केला ते हिंदू नव्हते का? लाठी हल्ला केल्यानंतर असा लाठी हल्ला झालाच नाही असं सर्रास खोटं बोलणारे फडणवीस हिंदू नाहीत का? बरं, ह्या सगळ्यांवरती कडी घाईघाईने गरज नसताना फक्त क्रेडिटचा वाद करत समृद्धी महामार्ग ज्यांनी उघडा केला आणि त्याचं उद्घाटन केलं ते शिंदे साहेब आणि त्यांचे सहकारी हिंदू नाहीत का? त्या समृद्धी महामार्गावर यांच्या घाईघाईने उद्घाटन करण्यामुळे सदोष रस्ता तसाच राहिला आणि जिथं शेकडो जीव आतापर्यंत अपघातात गेले त्यात हिंदू मेले नाही का? कसा म्हणजे हिंदू कसा परेशान झाला नाही? मग हे बायफर्केशन कुणी केलं? हे कोण करतायत? ज्यांना विकासावर बोलता येत नाही, ज्यांना अजिबात विकासाचे मुद्दे कळत नाहीत, ते लोक अशा पद्धतीने जाती धर्माचे कंपार्टमेंट उभे करतात। त्यांनी फार प्रयत्न केला की इथे हिंदू मुस्लिम दंगली उभ्या राहाव्यात, त्यासाठी मग त्यांनी नवनीत राणा असेल, नितेश राणे असेल, मोहित कंबोज असेल, अशी एक मोठी ब्रिगेड उभी केली की ज्यांनी रोज उठून धार्मिक काहीतरी चितावणीखोर बोललं पाहिजे। पण आम्हाला आनंद आहे, अभिमान आहे की हिंदू असतील किंवा मुस्लिम असतील, आमच्या दोनही धर्माच्या भावंडांनी इतका सलोखा आणि इतकं सामंजस्य दाखवलं की भाजपचा डाव सपशेल अपयशी झाला। मग फडणवीसांनी दुसरा डाव खेळला। डाव काय खेळला दुसरा? कालपर्यंत आम्ही गावगाड्यात सगळे गुण्यागोविंदाने नांदत होतो, इथला मराठा हिंदू, इथला जो कोणी असेल, इथला मराठा असेल, साळी माळी कोळी तेली तांबोळी आतार सुतार धनगर कुंभार आटकर सलगर कैकाडी घिसाडी पारधी जोशी कडे कपारी चित्रकथी जे काही लोक असतील 18 पगड जातीचे लोक जे गुण्यागोविंदाने नांदत होते, फडणवीसांनी त्यांच्यामध्ये फूट पाडली आणि मराठा विरुद्ध ओबीसी असे कंपार्टमेंट तयार केले, कारण यांना विकासावर बोलता येत नाही। ते 10 वेळा म्हणतायत की मोदींना पंतप्रधान करायचं, पण कशासाठी करायचं हे सांगत नाहीत। आम्ही मात्र 50 कारण देऊ तुम्हाला की का मोदींना पंतप्रधान करायचं नाही। आमच्याकडे 50 कारण आहेत आणि ती 50 कारण आम्ही शिवराळ भाषेत बोलणार नाही, जसा आपला भाचा विकास गोगावले। जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक। अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं। लाइक सब्सक्राइब अवश्य करें। धन्यवाद।